आपल्यालाही जेवणात तेल नसेल तर चव नाही असं वाटतं का? पण मग जरा विचार करा, ही चव आरोग्यासाठी किती महाग पडू शकते. जास्त तेलाचा वापर केवळ लठ्ठपणा वाढवतं असंच नसून पचनही बिघडवतं आणि सर्वात जास्त परिणाम आपल्या लिव्हरवर करतं. तेलामुळे वाढत असलेले रोग आणि वेगाने पसरणाऱ्या लठ्ठपणाला लक्षात घेऊन आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अपील केलं आहे की त्यांनी आपल्या जीवनात तेलाचं प्रमाण 10% कमी करावं. हम सभी को अपने खाने के तेल में 10% की कटौती करनी चाहिए. यानी हर महीने जितना खाने का तेल लेते हैं अभी से 10% कम खरीदना तय कर लो. प्रख्यात लिव्हर तज्ञ डॉक्टर शिवकुमार सरीन यांनी हल्लीच चर्चेदरम्यान कशा प्रकारे डीप फ्राय म्हणजेच जास्त तेलाने तळलेले पदार्थ आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात ह्याबद्दल सांगितलं. विशेष करून आपल्या लिव्हरला, जे आपल्या शरीराचं सर्वात शांत पण सर्वात गरजेचं अंग आहे. हे पहा, आपल्या भारताचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील म्हटलंय की आपण जेवणातून ओबेसिटी कमी करण्यासाठी 10% तेल कमी करावं. मी पूर्णपणे त्यांच्याशी सहमत आहे. त्यांनी अगदी सौम्य मंद पद्धतीने सर्वांना मेसेज दिलाय. डीप फ्राईडचा अर्थ तेल तुम्ही खूप जास्त तापमानावर घेऊन जाता आणि मग त्याला थंड करून पुन्हा एकदा तेच वापरता. हे डीप फ्राईड फूड जे आहे ते हानिकारक असतं. त्यात अनेक प्रकारचे कार्बन्सचे असे ॲटम्स बनतात जे मग बॅक्टेरियाचं नुकसान तर करतातच, वरून ते कार्सिनोजेनिक असू शकतं. तर ह्या विश्व लिव्हर दिवसाच्या प्रसंगी आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करू आणि जेवणात तेलाचा उपयोग कमीत कमी करू अशी शपथ घेऊ. तळण्याऐवजी ग्रिलिंग, बेकिंग, स्टीमिंग किंवा कमी तेलात शिजवण्यासारखे आरोग्यकारक पर्याय स्वीकारू, म्हणजे रुचही टिकून राहील आणि आरोग्यही. लक्षात ठेवा, हेल्थ इज द रिअल वेल्थ.